असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असली पाहिजे। असाच एक आदर्श डोळ्यासमोर ठेवत नांदगाव शहरातील नगरपालिका शाळेत शिक्षिका असणाऱ्या संगीता सोनवणे हे गेल्या 14 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवत आहे। शहरातील शिवस्फूर्ती मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नित्य नियमाने स्वच्छ करून मनोभावे पूजा करण्याचे एक अनोखे काम संगीता सोनवणे हे अविरतपणे करतायत। शहरातील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती अनेक समस्या होत्या। पुतळ्याची दुरुस्ती तसंच सभोवतालचा परिसर त्याचा विकास करण्यासाठी संगीता सोनवणे यांनी वारंवार प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती। अखेर मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला। त्यावेळी एका तासात नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी देखील दखल घेत शिवस्फूर्ती मैदानावरील पुतळ्याचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला स्वराज्य मिळाले अशा या राजापोटी असलेल्या संगीता सोनवणे यांच्या भावना अधिक तीव्र आहेत। एक शिक्षिका असूनही नित्य नियमाने शिवपूजा ते करत असतात, तसंच समाजसेवेतही त्या अग्रेसर असतात। कोविड काळात देखील त्यांनी विशेष समाजसेवा केली असून आजही त्यांची समाजसेवा अविरतपणे सुरू आहे। याचीच दखल घेत विश्व हिंदू परिषदेने आदर्श समाजसेविका म्हणून त्यांना गौरवले होते। तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेले प्रेम, आदर, अभिमान आणि त्यांनी शिवस्फूर्तीसाठी केलेल्या उपोषणाची दखल खासदार संभाजीराजे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील घेतली होती आणि याचमुळे शिवस्फूर्तींच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी संगीता सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। अशा या समाजप्रिय संगीता सोनवणे मराठी समाजाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। मग ते आंदोलन, निषेध अथवा बैठका असो, समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्या नेहमी आग्रही असतात। मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांचे मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावेळी त्यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी अखिल भारतीय मराठी महासंघ, मराठा क्रांती मोर्चा आणि नांदगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरातील शिवस्फूर्ती मैदानावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण केले होते। त्यांच्या या समाजासाठी झटणाऱ्या वृत्तीमुळेच त्या लोकप्रिय झाल्या आणि त्यांना शिवकन्या असे संबोधले जाऊ लागले। नांदगाव शहरातील शिवकन्या म्हणून संगीता सोनवणे यांचीही विशेष ओळख निर्माण झाली आहे। एखादी उत्तम गोष्ट आपण दररोज करत राहिलो तर त्या गोष्टीचे कालांतराने मिळणारे फळ हे महाकाय असते। असेच काहीसे फळ संगीता सोनवणे यांना त्यांच्या कार्यामुळे मिळाले। रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील डायनामिक युथ स्पोर्ट्स अकॅडमीने त्यांच्या कार्याची दखल घेत 27 जानेवारीस त्यांना अभिमान महाराष्ट्राचा जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित केले। तसंच त्यांच्या या कामामुळे नांदगाव तालुक्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे। आजही ते आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत समाजसेवा करतायत। विविध सामाजिक प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या संगीता सोनवणे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी असे परिपत्रक काढण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्याचप्रमाणे नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती मैदानावरील वाहन पार्किंग बंद करत पावित्र्य राखण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। अशा या समाजासाठी झटणाऱ्या महिलेचे सर्वांनाच कौतुक आहे। दैनंदिन कामाचा कितीही व्याप असला तरी नित्यनियमाने सकाळी लवकर जाऊन शिवस्फूर्ती मैदानावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चा आणि परिसर स्वच्छ करण्याचे काम आजही नांदगाव शहरातील या शिक्षिका शिवकन्या संगीता सोनवणे करतायत। म्हणूनच त्यांचा हा विशेष सन्मान। शिवकन्या संगीता सोनवणे यांच्या महानीय कार्याला जागर जनस्थान वृत्तवाहिनीचा मानाचा मुजरा आणि भावी वाटचाली शुभेच्छा।